स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार, मी सृष्टी पाटील. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. काल मी पुण्यात 2 व्याख्यान दिली. एक व्याख्यान काँग्रेससाठी होतं, सकाळी एक व्याख्यान दिलं ते भारतीय जनता पक्षासाठी होतं आणि आता संध्याकाळी शिवसेनेसाठी दिलं. मला वाटतं म्हणजे राजकारणात कोणती काय आघाडी असेल, पण वजन कमी करण्याच्या बाबतीत ही महाआघाडी खूपच कामाची असते. मला असं वाटतं की फक्त MIM सोडलं तर बाकी सगळ्या पक्षांनी माझे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत आणि मला वाटतं ते पण आता प्रेरणा घेतली, तो पण कार्यक्रम होऊ शकेल. निमंत्रकांची मी यादी बघितली आणि मला खूप कौतुक वाटलं की आष्टामध्ये म्हणजे सर्व किलोमीटर पळणार नाही तुमचं तुम्हालाच पळायचं, पण मी तुम्हाला रस्ता दाखवायचं काम करतो. तो रस्ता तुम्हाला एकदा दिसला की चालायचं पण तुमचं काम. आता ही जीवनशैली नेमकी काय हे आपण समजू. कारण युट्यूबवर सगळ्या लोकांनी व्याख्यान ऐकलंच आहे. तर जीवनशैली अशी सांगितलेली आहे की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा आणि 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला दिलेला आहे. मग कडक भुकेच्या वेळा ओळखायच्या कशा? खूप लोकांना कळतच नाही, कारण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खातच राहतात. तर मग भूक कळणार कशी? आम्ही काय सांगितलं, मग कडक भूक ओळखायची कशी? सकाळी उठल्यापासून काही खायचं नाही. आणि समजा तुम्हाला कारल्याची भाजी आवडत नाही तर घरी कारल्याची भाजी करायला सांगायची. ती भाजी जेव्हा गोड लागेल ती तुमची खरी भूक. अशा 2 वेळा आयडेंटिफाय करा, 2 वेळा जेव्हा, हा पहिला सल्ला. दुसरा सल्ला असा आहे की जेवण 55 मिनिटात संपवा, जास्तीत जास्त 55. तिसरा सल्ला असा आहे की जेवणामध्ये गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं. डायबिटीज वाल्याने तर बिलकुलच खाऊ नका, पण ज्यांना डायबिटीज नाही त्या लोकांनी सुद्धा जेवढं कमी खाल तेवढं चांगलं. पण गोड म्हणजे काय? लोकांना म्हटलं साखर खाऊ नको तर म्हणतो गुळ खाऊ नका. गुळ खाऊ नको म्हटलं तर म्हणतं ऑर्गॅनिक गुळ खाऊ नका. ते नाही म्हटलं तर मध खाऊ नका. ते नाही म्हटलं तर शुगर फ्री स्टिविया तरी खातो. तर साखरेचं माणसाला व्यसन लागलं असतं, व्यसन लागतं. हे सगळे व्यसनी लोक आहेत. तर गोड जेवढं कमी खा तेवढं आरोग्यासाठी चांगलं असतं. गोडाने कोणाला काही फायदा होत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार. काय? डायबिटीस. दुसरं काही देणार नाही. तर गोड जेवढं कमी खा आरोग्याला चांगलं. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी राजाला मूल झालं तर हत्तीवरनं साखर वाटायला. गोष्टीमध्ये वाचत असेल, हत्तीवरून साखर वाटायला. म्हणजे साखर खाणं रोज खात नव्हतं. आता राजाला मूल किती होणार? वर्षातून एखादं मूल. लग्न म्हणजे 4-5-6 महिन्यातून केव्हा तरी साखर खायला मिळाली लोकांना, अशी परिस्थिती होती. आता काय झालं? आता तुमच्याकडे कारखाने पश्चिम महाराष्ट्रात. मग ते साखर कारखान्यामुळे आता साखर रेशनवर लोकांना काय फूट साखरच आहे. सांगायचा उद्देश काय की गोड जेवढं कमी खा तेवढं आरोग्यासाठी चांगलं. आणि चौथा सल्ला असा आहे की जेवणामधलं प्रोटीन वाढवा, कार्बोहायड्रेट कमी करा. म्हणजे काय? आपण जेव्हा बसलं की असं म्हणतो का मला अर्धी वाटी कार्बोहायड्रेट दे किंवा अर्धी वाटी प्रोटीन दे, असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो, भाकरी, अजून काय असेल, वरण, चटणी असं मागतो ना. तर तुम्ही जे गहू, तांदूळ, ज्वारी, मका हे जे धान्य असते तृणधान्य, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट 80% आणि प्रोटीन 10%. त्या तुलनेमध्ये तुम्ही जर मोड आलेलं कडधान्य, डाळी, तूर, हरभरा, मूग, मसूर याच्यामध्ये प्रोटीन 20% तर कार्बोहायड्रेट 70%. मग काय करायचं आपण? किंवा चिकन आहे त्याच्यामध्ये 20% प्रोटीन आहे, मटण आहे त्याच्यात पण आहे, अंड्यामध्ये आहे. 1 अंड खाल्लं तर 6 ग्रॅम प्रोटीन मिळतात. मग काय करायचं आपण? पोळी किंवा 2 भाकऱ्या
त्याच्या जागी एक वाटीभर घट्ट वरण खा, मोडाला कडधान्य खा, सोयाबीन खा, चीज खा, पनीर खा किंवा उकडलेली 2 अंडी खा. म्हणजे काय होणार? कार्बोहायड्रेट थोडं कमी होईल, प्रोटीन थोडं. म्हणजे बाजारातून प्रोटीन पावडर आणून खायची आवश्यकता नाही. आपल्या अन्नातून आपल्याला ते मिळालं. काय सांगितलं 4 गोष्टी? कडक भुकेचे 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. दुसरं 55 मिनिटात जेवण संपवा. 55 मिनिटं खा असं सांगितलेलं नाही. शिकले समोर लोक माझी वाटते सर तुम्ही 55 मिनिटं खायला लागले, कारण मी कुठे सांगितलं? मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त वेळ 55 मिनिटं. त्याचं कारण तुम्हाला सांगा. म्हणजे तुमचं 20 मिनिटं झालं तरी काही नुकसान नाही. 20-25 मिनिटात होईल तुमचं जेवण, पण जास्तीत जास्त वेळ 55. गोड कमी खा, डायबिटीज गोड खाऊ नका आणि जेवणामध्ये प्रोटीन्स वाढवा, कार्बोहायड्रेट कमी करा. हे 4. आता याच्याबरोबर तुम्हाला सांगितलं की व्यायाम करा. आपल्याला व्यायामाची सवय राहिलेली नाही. सायकल चालवत नाही कोणी, आणि तुमच्याकडे तर काय लोकांकडे मोटरसायकल काय काय गाड्या भरपूर आल्या. मग काही काम असलं की मोटरसायकल किटपर्यंत जायचं परिस्थिती आहे. पूर्वी लोक चालायचे 10 किलोमीटर 8 किलोमीटर सहज चालायचे, कारण काय सामान होतं. म्हणजे शेतावर जायचं नुसतं 4 किलोमीटर जायचं 4 किलोमीटर यायचं असं सहज व्यायाम होत होता. आता हे मोटरसायकल आणि गाड्यांमुळे सगळा व्यायाम बंद झाला. पण खायच्या सवयी सुद्धा राहिल्याच नाही. खाण्याच्या सवयी त्याच राहिल्या. मग खायचं भरपूर आणि व्यायामच नाही. मग काय होणार? पैसे कमवले खर्च नाही केले तर काय होणार? बँक डिपॉझिट वाढणार नाही. तसं होतं. मग आम्ही व्यायाम सांगितलं करायला. काय सांगितलं? 45 मिनिटं 4.5 किलोमीटर चालू. साधा व्यायाम. त्याच्यासाठी काही लागत नाही. कुठलं मशीनची गरज नाही, काही नाही. कुठे चालतं. ठीक आहे. मग आता काय होईल? सुरुवातीला लठ्ठ लोक आहेत, वजन जास्त, चालता येत नाही. मग काय करा? 45 मिनिटं नाही होणार, 1 तास चाला, 1.25 तास चाला. काय नाही, जास्त वेळ लागेल. काही लोकांचे गुडघे दुखतात. ठीक आहे, हळूहळू चाला, पण 4.5 किलोमीटर कव्हर करा. मग काय होईल? हळूहळू स्पीड वाढेल. गुडघे दुखणं कमी होईल, वजन कमी होईल, मग स्पीड वाढेल. मग काय होईल? तुमचं 45 मिनिटात 4.5 किलोमीटर व्हायला लागेल. तेवढं झालं एकदा, मग काय करा? स्पीड वाढवा. 100 मीटर चालायचं, 100 मीटर पळायचं, असं करा. मग तुमचं 45 मिनिटात 6 किलोमीटर व्हायला लागेल, 7 किलोमीटर व्हायला लागेल. मग काय करा तुम्ही? मग तुम्ही 10 किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घ्या. ते झालं की मग 21 किलोमीटर करा, मग 42 किलोमीटर करा. अरे हे शरीर म्हणजे मॅजिक मशीन आहे. हे फार आश्चर्यकारक मशीन आहे. तुम्ही जर ठरवलं की 16 तास झोपायचं तर झोपू पण शकता. आणि तुम्ही ठरवलं की 5 तास झोपायचं, 5 तास झोपू. हे शरीराला तुम्ही एवढं चॅलेंज द्या, तेवढं शरीर ते करायला याची पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. तर हा व्यायाम सांगितला. आता तुम्हाला जर सायकल चालवायची असेल तर सायकल चालवा, किती 12 ते 15 किलोमीटर. ते तुम्हाला स्विमिंग करायचं असेल, पोहायचं असेल, पोहू शकता. जे काही करा ते 45 मिनिटं सहज करायचं. काही लोकांना आम्हाला काही जमत नाही, आम्हाला चालता येत नाही, गुडघे दुखतात, त्यांच्यासाठी पण एक व्यायाम सुरू करायला. काय करायचं? खुर्चीवर बसायचं. खुर्चीवर तर बसता येतं, खुर्चीवर बसायचं. आणि ते बॉक्सिंग नंतर लोक ते वाळूची बॅग असते ना, पंचिंग बॅग, ती आणायची आणि ती समोर लटकायची. आणि काय करायचं? मग नवऱ्याला व्यायाम करायचा असेल तर त्याला बायकोचा फोटो लावायचा, बायकोला करायचं नवऱ्याचा फोटो लावायचा, त्याला बुके घालायचं. भांडायचं काम नाही. जे काय असेल ते एका तासात सगळं मनातली भडास काढून घ्यायचं. घाम येतो, सोपी गोष्ट नाही आहे. बुके मारून बघा. मी तुम्हाला व्यायाम करता येणार नाही याची एकही सबब ठेवलेली नाही. चालता नाही येत हे करा, चालता येत असेल ते करा, सगळं ऑप्शन आहे. ही जीवनशैली तुम्हाला सांगितली. आता 10 वेळा खातात, उद्या 2दा खाल्लं तर मध्ये मध्ये भूक लागणार. मग काय करायचं? तर काही पदार्थ मध्ये घ्यायला परवानगी आहे. आता ते सुरुवातीला ज्या लोकांना डायबिटीज नाही, ज्यांना डायबिटीज नाही त्यांच्यासाठी काय चालतं ते सांगतो. काय चालतं? पाणी. दुसरं, घरी बनवलेलं पातळ ताक, कुठल्याही कंपनीचं विकतचं ताक नाही. 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक करा. ब्लॅक टी चालतो आणि ग्रीन टी चालतो.
पण हे दोन्ही चहा घेताना लक्षात ठेवा की तो विदाऊट फ्लेवर, त्याच्यात कुठलेही फ्लेवर, आजकाल काय दालचिनी टाकतात, मिरे टाकतात, काय काय टाकतात. पण लोकांना चहा प्यायचा नाही, रस्सा प्यायचा. म्हटलं तो थोडा इकडे या साईडला गेला तर पांढरा तांबडा आहेच की. मग चहा कसा प्यायचा, रस्साच प्या. चहा चहा म्हणून प्या, काळा चहा किंवा ग्रीन टी विदाऊट फ्लेवर. 25% दुधाचा पातळ चहा पण चालेल. पातळ चहा कशातच साखर, गूळ, मध, शुगर टाकायचं. शहाळ्याचं पाणी चालेल, शहाळ्याचं पाणी चालेल, पण मलई खायची नाही. आमचं काय लगेच 40 रुपयाचं शहाळं आणलं, मलई वाया कशी घालायची. या देशामधले 50% लोक या 3 शब्दांमुळे लट्ट झालेले आहेत. वाया कसं घालवायचं. घराघरामध्ये रात्रीचं जेवण झालं की आई काय म्हणते, ते पोळीच्या डब्यात इकडे पाहिला 3 पोळ्या शिल्लक, 3 पोरं बसले, त्याला उद्या तू खाणार आहे का शिल्लक, चल खाऊ काय तू आता मी नेहमी म्हणतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता, पण शरीराचं डस्टबिन करू. त्याच्यात सगळं टाकायचं. शरीरामध्ये अन्न टाकणं पण सोपं आहे, काढणं फार आवड आहे. ज्याचं वजन 150 किलो त्याला विचारा, तो म्हणतो सर हवा खाली तरी वजन वाढतं. पाणी आणि एक टोमॅटो एवढे पदार्थ दिवसभरात घेतलेले चालतात. आता ब्लॅक टी, ग्रीन टी, 25% दुधाचा चहा, ताक किती पिऊ शकतो, त्याला काही लिमिट नाही. शहाळं मात्र एखादंच प्या पाणी, आणि टोमॅटो मात्र एकच जास्तीत जास्त खाऊ शकतो. हे कोणासाठी? ज्यांना डायबिटीज नाही त्यांच्यासाठी. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी 3च पदार्थ आहेत. पहिला आहे पाणी, दुसरा आहे पातळ ताक, तिसरा आहे ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. म्हणजे या लोकांना जे नॉन डायबेटिकसाठी अजून 3 पदार्थ आहेत. 25% दुधाचा चहा, शहाळ्याचं पाणी आणि टोमॅटो, हे 3 पदार्थ डायबिटीस लोकांसाठी नाही. एवढा 2 मध्ये फक्त फरक आहे. आता ही जीवनशैली जी आहे ही कशामुळे याचा फायदा होतो, तर अनेक लोक जगामध्ये वजन कमी करायला अनेक प्लॅन आहेत. कोणतं म्हणतं ते हिरोईनचं वजन कमी झालं, ते काय झिरो फिगर व्हायला मिळेल. आता खूप लोकांना माहीतच नाही झिरो फिगर म्हणजे काय असते. आता झिरो फिगर म्हणजे काय की अमेरिकेमध्ये आपल्याकडे साईज असतात ना, एस, स्मॉल, मीडियम, लार्ज, नाही का, एस एम एल असं, डबल एक्सेल वगैरे. तसं अमेरिकेतलं सगळ्यात छोटी साईज म्हणजे 0 साईज. मग त्या साईजला जायचं म्हणजे 0 साईज. आता मी म्हटलं बाबा त्या हिरोईनचं वजन कमी होतं, तुला काय फायदा? तुझ्या बायकोचं कमी व्हायला पाहिजे, आणि तुझ्या नवऱ्याचं कमी व्हायला पाहिजे, तर फायदा. मग जगात अनेक लोक अनेक प्लॅन सांगतात. इंटरनेटवर गेल्यावर तुम्हाला इतके प्लॅन मिळतील. मग किती कमी करायचं तुम्हाला? 25 किलो. बरं, मग आठवड्याला जर तुम्हाला 1 किलो कमी करायचं असेल तर हा प्लॅन आहे. 2 किलो असेल हा प्लॅन आहे. 3 किलो असेल तर हा प्लॅन आहे. आणि प्रत्येक प्लॅनला दर आठवड्याला 2000, 4000, 5000 रुपये लागतात. मग तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाईल, बरोबर आहे ना. दीक्षित सरांचं काय खरं ऐकायचं, हे आपल्याला मिळेल ना दुसरं पैसे देऊन, आम्हाला शॉर्टकट पाहिजे. कोणाला म्हटलं तुझं वजन कमी करतो, एक चांगलं उदाहरण झालं